ती पहिल्यासारखी नाही बनवत भाई तू. चांगली आहे रे. काय चांगली आहे, पाणी पाणी लागतं. हे घ्या, हे तुमचे सगळ्यांचे पैसे सगळ्यांना द्या. आणि घरी पैसे? अरे मी आता चालले नाही काय, देते ना. ठीक आहे. आणि मला सांगा चंदन कुठे आहे? चंदन तर चंदन ऐक ना. एक मिनिट. काय झालं? हे घे तुझा पगार. अगं शिवा, ह्याची काय गरज होती? म्हणजे तू ऑलरेडी मला इथे काम करायचा चान्स दिलाय आणि मला अजून महिनाही पूर्ण नाही झाला. हे रे, मी चान्स दिलाय तुला आणि तू प्रामाणिकपणे काम करतोयस, इतकं मेहनतीने काम करतोयस, तर त्याचा मोबदला तर दिला पाहिजे ना. थँक्यू. अरे बाई चंदन घे रे. आणि बघ, शिवा मेहनत बघते आणि ती तिला कळते. आता कसं पार्टी झाली पाहिजे ना, पगार झाला भाईचा. ए थांबा, उगाच त्याला फोर्स करू नका, आत्ताच कामाला लागा. अरे नाही, ठीक आहे. मी काय करणार एवढ्या पैशाचं? आणि आता हेच मित्र आहेत ना माझे. करू आपण पार्टी करू. क्या बात बोली है भाई. चंदन बरं अप्पर ऐक, मी ड्रॉवर मध्ये काही पैसे काढून ठेवलेत, ते आत्ताच ऑइल आणायचे. मी काय म्हणते, सगळी लिस्टच तयार करा ना. लिस्ट तयार करा, ऐनवेळी गोंधळ नको. हा करतो करतो. चला मी घरी जाऊन येते. हा ए शिवा, सगळं ठीक आहे ना? हो आले. टिप्पर, हं? शिवा कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे. बघ, आपल्याला माहित आहे ती असं बोलत नाही, सगळं मनात साठवून ठेवते. काहीतरी नक्कीच गडबड आहे. त्याचाच विचार करतो मी पण भाई. शिवा किती चांगली आहे. मी तिच्याशी एवढं धडधडीत खोटं बोललो तरीही ती तिच्या मतावर ठाम राहून माझी मदत करते. शिवा भाई. हा शिवा काय रे पक्या, कसा आहे? कुठे काय ठीक आहे लाईफ मध्ये? का काही प्रॉब्लेम आहे का? शिवा, मी अडचणीत आहे ग. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो, आणि मला पैशांची खूप गरज आहे. आणि इतक्या अर्जंटमध्ये पैसे कुठून आणायचे काहीच कळत नाही. तू काही काम का नाही करत रे पक्या? दिवसभर आपल्या त्या कट्ट्यावर बसायचं आणि टवाळकेगिरी करायच्या, ह्याला काय अर्थ आहे? काही काम केलंस तर पैसे सुटतील ना. 4 फॅमिली आहे एवढी तुला. आता मी काम करणार आहे, आणि तू मला पैसे दिलेस ना तर मी पैसे परत करीन, अगदी व्याजासकट. खरं बोलतोयस ना? काम करावं लागेल. हो. आणि ऐक, हे पैसे तुझा मुलगा आजारी आहे म्हणून देते. काम करावं लागेल. हो करीन, आणि पैसे लवकर परत करीन. काय म्हणायचं या शिंकांना? काय थंडीमुळे झाली आहे. पण एवढी सर्दी? वाफ घेतलीस का तू? चांगली 10 मिनिटं वास घेतली मी, पण मला काय घाम आला नुसता, पण सर्दी नाही बरी झाली. चाटण एक मिनिट काय देतेस? त्याने बरं वाटेल त्याला. साईड इफेक्ट झाले तर काय करणार आहेस? तुला कळतं का ग काही? नको देऊस. कीर्ती, अगं मदत तर तू करत नाहीयेस, शांत राहा जरा. चाटण तरी घाल. पण मला कळत नाही एवढी सर्दी झालीच कशी? आईस्क्रीम. कशाला खायचं एवढ्या थंडीत? अगं आई, आम्ही काम करायला बसलो होतो आणि उद्या महत्वाची मीटिंग आहे, आम्हाला खूप टेन्शन आलं. बघ, नेहाच म्हटली की जरा आईस्क्रीम खाऊया. वा, क्या बात आहे. पण हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला उद्याची मीटिंग आहे हे माहिती होतं, पण ती खूप इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे ना? नाही ते राहू दे, ते मी बघतो उद्या मीटिंगचं काय. म्हणजे नाही, मीच जाणार आहे.
आपल्याला माहिती आहे मीटिंग आहे आपली, तर कशाला खायचं ना आईस्क्रीम. मला काय माहिती होतं आणि मी खाल्लं तर ठीक आहे, मग आता उद्या मीटिंगला जायची काही गरज नाहीये. बरं नाही आहे ना, भाऊ म्हणालेत ना बघतो, ते बघतील. नाही, मी प्रोजेक्टवर काम करतोय, मी जाणार. असं काय करतो, जाईल की ती. या अवस्थेत जाणार आहेस का? बरोबर बोलते शिवा, करेक्ट आहे, काय जायची गरज नाही. बरोबर बोलतीये ती, पण एवढा हक्क गाजवायची काही गरज नाहीये. काकू बायको आहे त्याची, तीच तर हक्क गाजवणार. संपदा, पाणी आण जा आतून जा, गरम करून थोडं. पळ जा. ए शेवड्या थांब. हक्क गाजवत नाहीये ती, जेलस झाली. आणि मुद्दा आईस्क्रीम खाण्याचा नाहीये. आईस्क्रीम कोणासोबत खाल्लंय हा मुद्दा आहे. आणि मीटिंगला जाण्याचा प्रश्नच नाहीये. तो मीटिंगला कोणासोबत चाललाय म्हणून जेलस होतीये. कीर्ती, मला ना कधी कधी तुझ्या मेंदूचं खूप कौतुक वाटतं बघ. त्याला भानच नाहीये कुठे काय बोलायचं, कधी बोलायचं. कीर्तीताई, असं खरंच काही नाहीये. मला खरंच काळजी वाटते म्हणून मी बोलते. आणि मला जे दिसतंय ना तेच बोलते मी भाऊ. बास करा आता हा विषय. फक्त आईस्क्रीम खाऊन सर्दी झालीये थोडी त्याला. कोणीतरी कड्यावरून लोटतंय, जीवावर बेतलंय, गुंडांनी पकडलंय, असं काहीही केलं नाहीये नेहाने. हां, त्यामुळे विषय संपवा आता हा. चला मी जातो. काळजी घे अशोक. सीता, जुन्या गोष्टी काढायची काय गरज आहे? मी माझ्या मुलाच्या काळजीपोटी बोलते. हो, पण आपण काय बोलतोय याचा कधी विचार तर केला पाहिजे. या घरात माझ्या मुलाच्या आयुष्याचाही विचार केला जात नाही. तिथे बोलायचं आणि विचार करून. आशू, जरा मी ते अजूनच सिम्प्लिफाईड केलं, एकदा बघून घेशील. सिम्प्लिफाईड आरामात. आशू, हे बघ, हे घे. की तू सकाळी पण गोळी नाही घेतली. ती घेतो. दुपारच्या जेवणाला घे आठवणीने, आणि हा डबा. ऐक ना, मी काय म्हणते, खूप होतोय का त्रास? इट्स ओके. नाही, मी काय म्हणते, तू आज आराम करणार, नको जाऊ एक दिवस. असं कसं म्हणते नको जाऊ? अगं, आमची महत्वाची मीटिंग आहे, जायला तर लागणार ना. तसं नाही, अरे मला जरा भीती वाटते. मी काय जंगलात चाललोय का? कामाला चाललोय, भीती कसली वाटते? हो, आणि शिवा, आम्ही ना संध्याकाळपर्यंत परत पण येऊ. बरं ठीक आहे, पण मी काय म्हणते, कारचा AC जरा कमी ठेव, आणि तिथे थंड काही पिऊ नको, गरम पाणीच पी. हे जे पाणी दिलं तेच पी. हा, बाकी काही करू नको, आणि जेवढं लागेल तेवढंच खा, जास्त काही खाऊ नको. अगं शिवा, मी काय शाळेत आहे का आता? काय इन्स्ट्रक्शन येते एवढ्या? तसं नाही, पण ए आशू, कूल रे, बिचारी किती काळजीपोटी सांगतेय तुला. कूल कूल कूल, माहिती मला. चला देहा, आपण निघूया. आणि शिवा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी घेते त्याची काळजी. ती आहे ना, डोंट वरी, आम्ही येतोच शिवा. चला, हे घे. हे उशिराही घ्यायची. हा, दे. बाय. हॅलो. शिवा, तुझं तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे ना? आज तुझं प्रेम आमच्या ताब्यात आहे. जुन्या मिल रोडवरच्या ब्रिजवर आज त्याचा विषय संपणार आहे. असेल दम तर ये आणि वाचव त्याला. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. स्विच ऑफ का येतोय?
अरे बापरे, अरे हे कोण आहेत? यांचा काय प्रॉब्लेम आहे? आशु तू रिव्हर्स घे. हा थांब. कोण आहेत ही लोक? अरे यांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये. ए भार्या, अरे काय? अरे सांगितलं ना. ए थांब आशु थांब थांब तू 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 उतरू नको. थांब मी बघतो. आशु ऐक माझं, उतरू अगं नको. रेहा थांब जरा, मी बघतो ना. 1 मिनिट थांब. काय आहे? अहो दादा तू काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मी तुम्हाला दिली ना साईड बघाशी. अरे तुला पण साईडलाच घ्यायचं होतं रे. म्हणजे कळेल तुला काय ते. काय नक्की काय कोण आहे तुम्ही? समजेल रे, सगळं समजेल. काय समजेल? आशु ए नेहा तू आतमध्ये बस. नाही, आशु तू अगं गाडीत तू बस. आत बस, मी तुला नाही, नाही, तू सांगतो. गाडीत बस. अरे, कोण आहेत ही लोक? हा काय प्रकार आहे? अरे हिच्या धमकी नको. आशु! सोड तिला. आशु, अरे! अरे सोड तिला, सोड. तिने सांगत रे. अरे सांग ना. सोड. कोण आहे रे तू? अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला, तो नाही ती शिवा. ए थांब. अरे त्यांना जरा जरी खर्चटलं ना, मग सगळ्यांना लालबुंद करीन मी. शिवा, अगं पुढे येऊ नकोस. ही माणसं खूप डेंजर आहेत. नेहा नाही, शिवा डेंजर आहे यांच्यापेक्षा. अरे आता बघ गंमत. शिवा, अगं शिवा. डोंट. नेहा सोड आशु. सोड. थांब थांब प्रेशर दे, त्याच्यावर प्रेशर दे. सावकाश. आशु राहू दे. काय झालं आशु? अरे फर्स्ट एड नाही का गाडी? जरा बघ ना. थांब, गाडीमध्ये फर्स्ट एड नाही, आपण हॉस्पिटलला जाऊया. चला. चल
हॅलो. दिव्या मॅडम, काम झालंय. खरंच? या पक्याने एकदा काम हातात घेतलं ना की तो करतोच. आता पैसे पाठवा लवकर. पैसे तर मिळतीलच, पण जे काम केलंयस त्याला तोड नाहीये. गुड. चल बाय. आता तुला कळेल शिवा मला काय त्रास झालाय ते. ती आजच करणार आहे ना फोन? अरे करणार आहे. मग कधी वेळ? मला माहितीये. बोल. काम झालंय. खरंच? हो, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. एक मिनिट, अजून एकच भाग पूर्ण झालाय. हा, आता पुढचं तुला करायचंय. मी माझं काम केलंय. काम झालंय. कीर्ती मॅडम, माझे पैसे पाठवायचे आहेत हा तुम्हाला, आणि गुंडचे वेगळे. म्हणजे काय? अहो, आयडिया माझी होती, प्लॅन माझा होता, एक्झिक्यूट पण अर्ध मीच केलंय. मग मला माझे पैसे मिळायला नको? ए, तू जरा जास्तच हवरटपणा नाही करतेस? कसं आहे ना कीर्ती मॅडम, जर मी नसते ना तर ह्यातलं काहीही झालं नसतं. आणि अजूनही माझ्या हातात बरेच पत्ते आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्या शिवाकडे वागू नका. ए, काय मोठा तीर नाही मारलायस तू? आणि कौतुक करते मी, म्हणून माझ्या डोक्यावर तर बसायचंच नाही. ठीक आहे, पाठवते मी पैसे. गुड. किंवा आता पैसे पण मिळतील आणि तुझी वाईट अवस्था पण बघायला मिळेल. हिचं काहीतरी करावं लागणार आहे आता. हो ठीक आहे, आत्ता तर शांत हो ना. आणि पैसे गेले तर जाऊ देत, आपले थोडेच जात आहेत. हे बघ, हिचं काय करायचं ते नंतर बघू. आत्ता महत्वाचं आपलं काम होणं आहे, हो की नाही? हा, पुढचं प्लॅन ऑन करावं लागणार आहे आता. मग हवं तसं काम झालं ना? हो, झालं. पण आता हे पैसे घे आणि इथून गायब हो. शहर सोडायची गरज पडली तर तेही कर. अरे बापरे, इतकं? ए, हसू नको. शिवा माहितीये ना, त्यामुळे गायब व्हायचं. शिवा, तिच्या पाना गँग कोणाच्याही हाताला लागायचं नाही. आणि जर तू कोणाच्या हाताला लागलास तर कीर्ती देसाई माहितीयेत, त्या तुला डायरेक्ट जेलमध्ये टाकतील. आणि त्यांनी जरी नाही टाकलं ना तर शिवा आणि पाना गँग हे तुझं काय हाल करतील ह्याचा विचारही तू करू शकत नाहीस. कळलं? हो हो. त्यामुळे हे पैसे घे आणि कोणी बघायच्या आधी इथून गायब हो. आणि चूक होणार नाही याची जबाबदारी घे. ठीक आहे. निघ. आता कधी त्या घरातून बाहेर पडतेस याची वाट बघते.